राहुल गांधींच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दिल्लीकडे माघारी निघालं विमान। राहुल गांधींच्या आज बुलडाणा आणि गोंदियामध्ये होत्या 2 सभा। बुलडाणामध्ये राहुल गांधींच्या सभास्थळी झळकले बॅनर, संविधान की रक्षा में जान लगा देंगे आशयाचे बॅनर। उद्धव ठाकरेंच्या आज लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये सभा। ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी सभांचं आयोजन। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव जिल्ह्यातील सभेच्या आधी शिंदेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावरती पोस्टरबाजी। विकासासंदर्भात ठाकरेंना विचारले 5 प्रश्न। यावरती उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावरती। एसपी कॉलेजच्या मैदानावरती होणार प्रचार सभा। पुण्यासह चंद्रपूर आणि चिमूरमध्ये ही सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेच्या आधी वाहतुकीमध्ये बदल। अलका टॉकीज चौकामध्ये आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवरती बॅरिकेडिंग। टिळक रोड ते भिडे पूल चौक या दरम्यान एकेरी वाहतूक। यंदा शिवाजी पार्क मैदानावरील मनसेचा दीपोत्सव तुळशी विवाहाच्या आधीच रद्द। 14 तारखेला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर इथली रोषणाई काढण्याचं काम सुरू। काल मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या संतोष कटके यांचा वडील साधू कटकेंसह ठाकरे गटामध्ये प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती पक्षप्रवेश। मला हलक्यात घेणाऱ्यांचं सरकार मी पाडून टाकलं, तेव्हा मला जेलची धमकी देऊ नका, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। मात्र रोख नेमका कुणाकडे असा सवाल। बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या प्रचाराला झारखंडमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं डरोगे तो मरोगे असा नारा देत उत्तर। यावेळी खरगेंकडून योगी आदित्यनाथ यांची तुलना दहशतवाद्यांशी। राज ठाकरेंच्या बोलण्याला राज्य किंमत देत नाही, संजय राऊतांची राज ठाकरेंवरती टीका। शिवसेनेवरती चिखलफेक व्हावी ही फडणवीसांची इच्छा आणि त्यासाठी गुजरातवरून स्क्रिप्ट येतात, राऊतांचा हल्लाबोल। अजित पवारांकडून रवी राणांची कान उघाडणी। राणांची विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांनी योग्य पद्धतीने राणांना समज द्यावी, अजित पवार यांचं वक्तव्य। अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काय होत नाही, रवी राणांचं वक्तव्य। मी परभणी दौऱ्यावरती होतो त्यावेळी माझ्याही बॅगा तपासल्या होत्या, उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीवरती अजित पवारांची प्रतिक्रिया। विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सत्तेमध्ये असल्यानं कसा उपयोग करायचा हे त्यांच्या हातात, जनतेलाही हे फारसं आवडलेले नाही। शरद पवारांची उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरती प्रतिक्रिया। गुजरातचे मंत्री प्रचारासाठी बॅगेतून फाफडा घेऊन येतात का? उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाही, राऊतांचा सवाल। मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे, मगच निरपेक्ष ठराल। ठाकरेंच्या बॅग तपासणीवरती बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्याही बॅग 5 नोव्हेंबरला कोल्हापूर निवडणूक आयोगाद्वारा तपासण्यात आल्या होत्या। किरीट सोमय्या यांचं विरोधकांना प्रत्युत्तर, तर उद्धव ठाकरेंना भीती कशाची, सोमय्यांचा सवाल। आदित्य ठाकरे यांची आज माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर सभा। अमित ठाकरे यांच्या विरोधात उभ्या असलेल्या महेश सावंत यांच्या प्रचारासाठी दादरच्या कुंभारवाडा या ठिकाणी सभेचं आयोजन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज माहीममध्ये रंगणार आरोप आणि प्रत्यारोप। आदित्य ठाकरेंची सभा असतानाच संध्याकाळी श्रीकांत शिंदे यांची प्रभादेवीमध्ये सभा। श्रीकांत शिंदे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। संजय राऊतांनी 48 तासात व्यापाऱ्यांची माफी मागावी, अन्यथा वेगळा राजकीय निर्णय घेऊ, व्यापाऱ्यांचा इशारा। अमित शहांसंदर्भात वक्तव्य करताना राऊतांनी व्यापारी खोटारडे असतात, फसवणूक करतात हे केलं होतं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये 15 नोव्हेंबरला अजित पवारांची सभा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा। लायकी नव्हती म्हणून आमदार बबन शिंदेंना मंत्रिपद नाही। अरणमधील सभेमधून धैर्यशील मोहिते पाटील यांचा निशाणा। जिजाऊंच्या लेकी तलवार काढा, साफसूफ करा, मोहिते पाटील यांचं मतदारांना आवाहन।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघामध्ये पती विरुद्ध पत्नी अशी लढत। शिवसेनेकडून रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव रिंगणामध्ये, तर त्यांचे पती आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात। मुर्जी पटेल यांच्या प्रचारासाठी भोजपुरी सुपरस्टार निरुहा यांची उपस्थिती। उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न। मुर्जी पटेल अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार। शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर। मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील सभेमध्ये शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज घाटकोपर पूर्वचे उमेदवार पराग शहा यांच्यासाठी सभा आणि त्यानंतर उत्तर मुंबईमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ शहा घेणार सभा। लोकसभेच्या वेळी मोदी 16 ठिकाणी आले आणि त्यापैकी 11 जागांवरती पराभव झालेला। शरद पवारांचा मोदींच्या सभेवरून टोला। एकदा संधी द्या, ठाणेकरांना मनसेच्या अविनाश जाधव यांचं आवाहन। ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात हातात फलक घेत अविनाश जाधव यांच्याकडून प्रचार। अविनाश जाधव ठाणे शहर मतदारसंघामधून मनसेचे उमेदवार। नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्याकडून गावभेट कार्यक्रमामधून महिलांची भेट। चिन्ह बदललं तरी कुडाळ मालवणमधून निलेश राणे यांना निवडून आणू, नीलम राणे यांना विश्वास। नागपूर मध्य मतदारसंघामधील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके प्रचारासाठी थेट भाजप कार्यालयामध्ये। भाजप उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचार कार्यालयामध्ये जात कार्यकर्ते मतदारांच्या भेटीगाठी। संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट, ठाकरेंचे उमेदवार राजू शिंदे आणि वंचितचे उमेदवार अंजन साळवे यांना निवडणूक आयोगाची नोटीस। प्रत्यक्ष केलेल्या खर्चापेक्षा कमी खर्च दाखवल्याचं निदर्शनास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।